आपण जर एखाद्याला एका हातानं द्यायला लागलो तर आपल्याला दुसरे 10 हात नाही 100 हात द्यायला तयार होतात. तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक सत्य घटना घेऊन आलोय. तर मित्रांनो, एक श्रीमंत आणि दिलदार माणूस होता. तो कुठेतरी कामानिमित्त गेला होता आणि येता येता त्याला भूक लागली आणि संध्याकाळचे 9 वाजले घरी पोहोचायच्या आत. तर त्याला वाटलं आपण कुठल्या तरी एखाद्या ढाब्यावर जेवणासाठी थांबावा. 9 वाजले होते आणि त्या ढाब्यावर तो माणूस जेवणासाठी गाडी साईडला घेतली. तितक्यात एक लहान मुलगी 10 वर्षाची आली आणि तिने सांगितलं, या ढाब्यावर तुम्ही जेवू नका, कुठल्या तरी पुढल्या ढाब्यावर जेवा. तो माणूस म्हणला, का? या ढाब्यावर काही खाण्यामध्ये गडबड असते का? काही वेगळं खायला असतं का? काही फसवणूक केली जाते का? ती मुलगी म्हणाली, हा ढाबा 9 वाजता बंद होतोय आणि 9 वाजता ढाबा बंद झाला की या हॉटेलमध्ये जे काही उरलेलं खायला असेल ते मला ते हॉटेलवाला देतोय आणि त्याच्यावर आमचं घर चालतंय. आणि जर तुम्ही आता जेवलात तर या हॉटेलमध्ये शिल्लक काही उरणार नाही आणि मला आणि माझ्या घरच्या आईला उपाशी मारायची वेळ येईल. मग तो माणूस म्हणला, तुझ्या घरी वडील नाहीत का? ती म्हणाली, नाही. आई आहे, मजुरी करून आम्हाला जगवत होती, पण काय करणार, छोटासा अपघात झाला आणि ती अपंग झाली. तिची देखभाल करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत. आणि तो माणूस पण खूपच दिलदार होता. त्यानं काय केलं, त्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि मस्त जेवण मागितलं आणि त्या मुलीपुढं ठेवलं. त्या मुलीला वाटलं, हे जेवण मी घरी आईला घेऊन जाईल आणि आई किती खुश होईल. पण तो माणूस म्हणाला, हे तू खा, तुझ्या आईसाठी अजून दुसरं देतो. मग त्या मुलीनं असं जेवण केलं की तिला काय पाहायचंच काम नाही. तिनं जेवण फुल केलं आणि त्या माणसानं आईसाठी एक डब्बा पॅक केला आणि काही पैसे पण दिले आणि म्हणाला, हे पैसे तू घे आणि तुझ्या आईच्या दुखण्यावर खर्च कर आणि इथून पुढं दररोज 2 टायमाचं जेवण तू ह्या ढाब्यावरून घेऊन जात जा. आणि ढाब्यावाल्याला सांगितलं, या मुलीला 2 टायमाचं जेवण असं देत जा, काय जे बिल होईल ते मी तुम्हाला ऑनलाईन टाकील. असं सगळं काही सांगून तो माणूस मुलीला वाटं लावलं. पण त्या मुलीनं घरी जाता वेळेस त्या माणसाला विचारलं की समजा हे पैसे तू कुठून आणलेस, हे जेवण तुला कुणी दिलं, तर मी काय सांगू? तो माणूस म्हणला, मामानं दिलेत असं समज. मग ती मुलगी घरी गेली, जेवण दिलं, काही पैसे दिले. आई पण बघून खुश झाली की आतापर्यंत माझ्या पायासाठी कुणी 5 पैसा दिला नाही, पण या जगात एका धर्माच्या भावानं मला पैसे दिले. आईचं पण काळीज मोठं झालं आणि थोड्याच वेळात त्या माणसानं पण जेवण त्या ढाब्यावर केलं आणि गाडीकडे निघाला असाच त्याच्या फोनची बेल वाजली. त्याच्या भावानं सांगितलं, दादा, आपलं जे अनेक वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट आपण टाकलं होतं ते आज मंजूर झालंय. आता आपल्याला काहीच कमी नाही, आपलं लाखमोलाचं काम झालं. हे कशामुळं झालं? एका गरीबाच्या मुलीला आणि गरीबाला मदत केल्यामुळं झालं. तरी वेळ मिळाली तरी कुणाला हजारो रुपये जरी नाही देणं झाले तर 100 द्या, 50 द्या, 10 द्या, 20 द्या. कारण दान केलेलं हे सगळं वरच्या देवाला दिसतंय आणि कुणाचं लुबाडून खाल्लेलं हे पण देवाला दिसतंय. जर दान केलं तर 1000 पटीनं वापस येईल आणि लुबाडून खाल्लं तर आयुष्यात कधीच घरात सुख पडणार नाही. सुख दिसल पण पडणार नाही. तर मित्रांनो, आजची कहाणी कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. आणि उद्याच्याला अशीच गोष्ट ऐकायची असेल तर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटू उद्याच्याला.